6 आणि 7 सप्टेंबरला दिल्लीमध्ये सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश. उपराष्ट्रपती पदासाठी निवडीची रणनीती ठरण्याची शक्यता. सोलापूरमध्ये गणेशोत्सवाच्या आधी विमान सेवा सुरू होणार. विमान कंपन्यांना प्रवासासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी दिला जाणार. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. नागपुरात शिवशाही बस, कार आणि 2 ट्रकचा विचित्र अपघात. वर्धा रोडवरील डोंगरगाव जवळ ही घटना. एसटीमधील काही प्रवासी जखमी. महाराष्ट्रामध्ये जम्बो पोलीस भरती. राज्यामध्ये 15,000 पदं भरणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईत गुन्हेगाराकडून मैत्रिणीवर गोळीबार. जखमी तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार. तर आणखी 2-4 मुलींना गोळी मारणार आरोपीची दादागिरी. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वजा करून उर्वरित फी महाविद्यालयामध्ये भरावी लागेल. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. भारताने सिंधू नदीवर धरण उभारण्याचा प्रयत्न केल्यास युद्ध अटळ. सिंधू कराराच्या स्थगितीचा उल्लेख करत बिलावल भुट्टोची भारताला धमकी. आम्ही बुडालो तर अर्ध जग घेऊन बुडू ही असीम मुनीरची भाषा. ओसामा बिन लादेनसारखी माजी अमेरिकन अधिकाऱ्याकडनं पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची मागणी. ट्रम्प यांनी चीनसोबतच्या टॅरिफची अंतिम मुदत आणखी 90 दिवसांसाठी वाढवली. स्टॉकहोममधील अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार चर्चेनंतर निर्णय.